मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा, अशी मगरुरीची भाषा अलीकडेच व्यावसायिक सुशील केडिया यांनी केली. भलेही नंतर त्यांनी माफी मागितली असली तरी ते किती मनापासून मागितली हे त्यांनाच माहिती. पण मराठीचा द्वेष करणारी ही काही एकटी व्यक्ती नाहीये. आता तर रांग लागली आहे मराठी भाषिकांच्या नावाने, मराठी नेत्यांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांची. महाराष्ट्रात येऊ, इथे राहू, बघू कोण काय करता येते, हात उचलला तर तो हात जागेवर राहणार नाही, अशा धमक्या आता सुरू झालेल्या आहेत. एवढंच नाही, मराठी खासदारांना मारण्याची भाषा देखील काही माथे फिरू करतात. मराठी अस्मितेचं रक्षण भाजपा करेल, पण त्यासोबतच अमराठी माणसावरती होणारा अन्याय हा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मांडत मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला इशारा दिलेला आहे. ही सगळी नेत्यांमधली हमरीतुमरी असली तरी सामान्य मराठी माणसाच्या डोक्याला मात्र यामुळे ताप होतोय. कोण कुणाला काय धमक्या देतंय, ठाकरे बंधूंमुळे मराठी माणसाचा फायदा झाला की तोटा, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. सो स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि लाईक शेअर सुद्धा करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बहुप्रतीक्षित ठाकरे बंधूंचं मनोमिलन शेवटी झालेलं आहे. सरकारला झुकवलं असा दावा करत विजयोत्सव देखील साजरा करण्यात आला. पण हा कसला विजयोत्सव होता, हा आमचा प्रश्न आहे. यावरती आम्ही व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तो नक्की बघा. त्याचंच पुढचं व्हर्जन म्हणजे हा व्हिडिओ आहे. कारण त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या किंवा घडतायत, ज्याबद्दल मराठी माणूस म्हणून खरंच वाईट वाटतं. कारण महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी भाषिकांना धमकावलं जातंय आणि त्याचं कारण ठरलेत हे ठाकरे बंधू. मराठी माणसाची हवी तेवढी मनसोक्त बदनामी करण्याची स्पर्धा लागली आहे का? महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत असताना पदोपदी तो केला जातोय, ज्यावरती ठाकरे कोणतंही कंट्रोल ठेवू शकत नाहीयेत. म्हणून तर ठाकरेंचं मराठीवरती खरंच प्रेम आहे का, असा सवाल आम्ही त्या व्हिडिओमध्ये विचारला होता. आता आम्ही असं का म्हणतोय? पप्पू यादव, स्वामी आनंद स्वरूप, निशिकांत दुबे, दिनेश लाल यादव आणि अजून बरीच नावं घेता येतील, ज्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे. काय म्हटलं होतं राज ठाकरेंनी फटकावण्याच्या बाबतीत, ती जरा एक क्लिप ऐकूया आपण. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. आता इतर भाषिक, विशेषतः यूपी बिहारी चौताळ्यासारखी भाषा राज ठाकरेंच्या भाषणानंतर करतायत. बघा, सगळ्यात पहिलं पप्पू यादव. राज ठाकरेंचे लोक महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांवरती हल्ला करतायत. मी राज ठाकरेंना आव्हान दिलंय की त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, नाहीतर मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन. आजच्या पत्रकार परिषदेत मी चुकून उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. मी त्यांचा मनापासून आदर करतो, पण भाजपाच्या इशाऱ्यावरती राज ठाकरे जी गुंडगिरी करतायत ती मी होऊ देणार नाही. प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिकतेचा आदर हा केला गेला पाहिजे, पण या कारणासाठी जर त्यांनी आमच्या बिहारी लोकांवरती हल्ले केले तर आम्ही त्यांचे इरादे उखडून टाकू. अभी महाराष्ट्र में आप देख रहे होंगे कि किस प्रकार से ये जो राका और साका दो भाई हैं, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, इनकी जो दो छोटी छोटी गैंग है, बिना मतलब अब तो सत्ता से इतने दूर हैं, इनकी हिम्मत क्या है कि ये मुसलमानों से कह सकें कि अजान तुम अरबी में मत दो, अजान तुम हिंदी मराठी में दो. इनकी औकात है मुसलमानों के ऊपर बोलने के लिए. वो भोले भाले मजदूर जो सुदूर 2000 किलोमीटर से दूर जा करके महाराष्ट्र में अपनी जीविका चला रहे हैं, उनको अकेले पा करके थप्पड़ मारना, उनको प्रताड़ित करना, ये काम इतनी कायराना है. अगर तुम्हारी हिम्मत है, मैं आ रहा हूं महाराष्ट्र में, अगर तुम्हारे और तुम्हारी गैंग के किसी, मैं उद्धव ठाकरे, राज ठाकरे और ये जो रावत है, इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं, बॉम्बे आ रहा हूं, तुम्हारी औकात होगी तो सामने आना, हात लगा के देखना. अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल देना. हे महाशय तर मराठी खासदारांच्या कानशिलात लगावण्याची अत्यंत गलिच्छ भाषा वापरतायत. ऐका. कल को तुम्हारी जब ये एमपी आएंगे दिल्ली में,
पकड़ पकड़ के काली पुतवाएंगे और थप्पड़ मरवाएंगे। ऐकलं? भोजपुरी कलाकार दिनेश लाल निरहुआ याने तर अक्षरशः लायकी काढली आहे. मी मराठी नाही बोलत, दम असेल तर मला महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला माझं हे आव्हान आहे. आता हे असले दीड दमडीचे लोक बोलतायत त्यामुळे जास्त वाईट वाटतं, पण या असल्या लोकांची दूषणं ऐकायला भाग पाडलं ते ठाकरे बंधून. मुंबईत शिवसेना उद्धव, मनसे राज ठाकरे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावणारा सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि मुंबईत हिंदूंवरती अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्याने छळ केला तर दुसऱ्याने हिंदी असल्याने. हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो जर हिंमत असेल तर महाराष्ट्रामध्ये उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रासुद्धा वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ स्वतःच ठरवा, असं ट्विट करत त्यांनी आव्हान दिलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी मराठी माणसाबद्दल अत्यंत लाजिरवाणी आणि गलिच्छ विधानं केली आहेत. विशेष म्हणजे हा माणूस खासदार आहे. त्यांनी म्हटलंय की आमच्या पैशांवरती तुम्ही जगताय, कोणती इंडस्ट्री आहे तुमच्याकडे, कोणता टॅक्स तुम्ही भरताय, सगळे बाहेरचेच आहेत. हे सगळं ज्ञान त्यांनी दिलंय. कोणतं राज्य किती टॅक्स भरतंय हे महाज्ञानी दुबे यांनी जरा तपासावं आणि मग बोलावं. GST मध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावरती आहे. आता याच्यातही परप्रांतीयांचे योगदान आहे असं जर का कोणाचं म्हणणं असेल तर आमचंही एक म्हणणं आहे की तुम्हाला कुणी आमंत्रण दिलंय इकडे येण्याचं? आपापल्या राज्यात दिवे लावा. महाराष्ट्रात आम्ही बघू मराठी माणूस काय करायचं ते. आणि एवढंच UP बिहारींचं योगदान आहे तर का मागास आहेत तुमची राज्ये? हा आमचा प्रश्न आहे. आता पुढे ते काय म्हणतात बघा. हिंदी भाषिकांना मारताय तर उर्दू भाषिकांना, तेलुगू, तमिळींना सुद्धा मारा. घरी सगळे बॉस असतात. तुम्ही म्हणजे मराठी भाषिक बिहारला या, उत्तर प्रदेशला या, तामिळनाडूला या, तुम्हाला आपटून मारू, असे अकलेचे तारे त्यांनी तोडलेले आहेत एका खासदार पदावरच्या व्यक्तीने. यांनी खरं तर दाक्षिणात्य राज्यांची नावच घ्यायला नको आहेत, कारण ती महाराष्ट्रामध्ये येत असली, म्हणजे ही जी काही दाक्षिणात्य लोक आहेत ती महाराष्ट्रामध्ये येत असली तरी मराठी शिकतात आणि त्यांच्यात तो माज नसतो जो उत्तरेतले लोक इथे येऊन दाखवतात. भारतामध्ये कुठेही गेले तरी दाक्षिणात्य लोक तिथली स्थानिक भाषा शिकतात. जरा अभ्यास करत चला असली वादग्रस्त विधानं करण्याच्या पूर्वी. अर्थात ते भाजपाचे खासदार असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबेंच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. या निमित्ताने प्रश्न पडतोय की कुणीही येतो आणि मराठी माणसाची बेइज्जती किंवा अवमान करतो, आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. एरवी एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी न सोडणारे उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र आलेत का? तर बलाढ्य महाराष्ट्र भाजपा, त्यासोबतच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासमोर काहीच निभाव लागणार नाही म्हणून. विधानसभेमध्ये सपाटून मार खावा लागला. आता महापालिका निवडणुकीत तसं होऊ नये म्हणून मग हा अनोखा शो, ज्याला ते पब्लिक डिमांड असं म्हणतायत, तो करण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे. उद्धवराज एकत्र दिसले म्हणून मराठी माणूस खुश झाला. अशा वेळी ठाकरेंवर केलेली टीका काही जणांना आवडणार नाही कदाचित, पण सत्य मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोडा विचार केला तर आमचं म्हणणं तुम्हाला नक्की पटेल. तसंही उद्धव ठाकरे जरी सकारात्मक असले तरी राज ठाकरेंची संभ्रमावस्था अजूनही कायम आहे एकत्र येण्याच्या बाबतीत, कारण त्यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात ठोस असं काहीही विधान केलेलं नाही आहे त्या विजयोत्सवानंतर. कुणालाही मारहाण करून, शिव्या देऊन मराठीवरचं प्रेम वाढवता येऊ शकत नाही. मराठी माणसाची थोडी बहुत सहानुभूती कदाचित मिळेल, पण मतं मात्र मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि समजा मिळालीच तर मग मराठी माणूस गुंडगिरीला प्रोत्साहन देतो किंवा पाठीशी घालतो, हा मेसेज इतर भाषिकांमध्ये जाईल, ज्याचा त्रास पुन्हा सामान्य मराठी माणसालाच होईल. जरा विचार करा, इतर राज्यातल्या मराठी भाषिकांना त्रास झाला तर त्यांनी कुणाकडे दाद मागायची? राजकारण करणारे राहणार नामानिराळे आणि ताप होणार सामान्य मराठी माणसाला. विचार करा, पटतंय का तुम्हाला? आणि कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.